लेक्चर नंबर 29 प्रकरण 4 शेवटचा भाग आपण आज संपवणार आहोत. गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. कालच्या तासाला आपण काय बघितलं या ठिकाणी, तर पारंपरिक प्रमाण म्हणजे काय, कंटिन्युअल प्रपोर्शन, आणि त्याच्यावरची उदाहरणं तुम्हाला काल सोडवायला सांगितलेली होती. एक 2-3 उदाहरणं आपण घेतली होती. सराव संच 4.5 एक सोडवायला सांगितलेलं होतं. त्यातलं दुसरं जरा बघा थोडंसं, काय उदाहरण आहे. 4.5 मधलं दुसरं उदाहरण, 23 वजा x व 19 वजा x यांचे 28 वजा x हे x चे मध्यम प्रमाण पद आहे. तर x ची किंमत काढा. मिडल टर्म, मध्यम प्रमाण पद म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मिडल टर्म. जॉमेट्रिक मीन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भूमितीय मध्य. आता यांचं हे मध्यम पद आहे, हे मध्यम पद आहे. याचा अर्थ काय हो, तर या मध्यम पदाचा वर्ग बरोबर या दोन अंतपदांचा गुणाकार, म्हणजेच काय येणार आहे, 28 वजा x कंसाचा वर्ग बरोबर 23 वजा x गुणिले 19 वजा x. कळलं. आता पुढे कसं येणार आहे बघा, हे भूमितीमध्ये आहे, म्हणजे याचा वर्ग केला आणि या दोन्हींचा गुणाकार केला. आता हे आकडेमोड फक्त करायची आम्हाला. कसा गुणाकार करणार आम्ही, वर्ग दोन पदाच्या वजाबाकीचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग. 28 चा वर्ग किती, 784, 784 वजा ह्या दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट, 28 आणि x चा गुणाकार 28x, त्याचे दुप्पट 28 दोन्ही 56x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. ह्या दोन द्विपदींचा गुणाकार करूया. 23 ने याला गुणूया पहिल्यांदा 19 ला, बरोबर आहे का. 19 चा तरी पाडा येतो आपल्याला. 19 त्रिक 57, चाले 5, 19 दोन्ही 38 आणि 5 43 वजा 23 गुणिले x 23x वजा 19 गुणिले x 19x वजा वजा अधिक x वर्ग. समीकरणाच्या दोन्ही बाजूला समान पद असली तर कॅन्सल करायची. काय समान पद येणार आहेत मग, x वर्ग इकडे गेले, x वर्ग इकडे गेले, दोन्हीकडे समान आहेत ते. आता सजातीय पदा बघा बरं, वजा 56x, हे 23x इकडे वजा आहे, इकडे आल्यावर अधिक 23x, हे वजा 19 इकडे आल्यावर अधिक 19x बरोबर. हे 437, हे 784 इकडे अधिक आहेत, पलीकडे गेल्यावर वजा. पुढे सांगा आता, वजा 56x अधिक 23 आणि 19 42x बरोबर. 437 वजा 784, काय वजा करायचं कशातनं, काय मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा, चिन्ह मोठ्या संख्येचं, बरं का नाही. 14तनं 7 गेले 7, 5ला 1, 8तनं 4 गेले 4, 7तनं 4 गेले 3. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे कोणतं, वजा. बरोबर ना, बेरीज बरोबर आहे का. 7 7 14, 4 1 4 राहिले, बरोबर आहे. वजा 56x अधिक 42x, चिन्ह कोणतं येणार आहे, वजा. किती हो, 14x बरोबर. वजा 347, दोन्हीकडची चिन्ह बदलली. 14x बरोबर 347, x बरोबर 14 गुणिले पलीकडे गेल्यावर भागिले. कसं येणार आहे आता, 347 भागिले 14, 14 1 14, 14 दोन्ही 28 बरोबर का. 14 दोन्ही 28, 28 आणि 6 ना, 28 आणि 6 34, नाही भाग जात काय, नाही जात का नाही.
हे मध्यम प्रमाणपद आहे. चुकले नाही ना बरं कुठं? 28 वर्ग 784 गुणाकार बरोबर आहे का? 23 गुणिले 19 त्रिक 57 38 आणि 5 13 43 487 बरोबर आहे का? 52 3 1200 2 3 1 4 4 आणि 1 7 नंतर 7 2 14 7 चौक 28 चौक 28 6 24 उत्तर किती आले त्याचं? एक्सची किंमत काढा किती आल्या? एवढंच आलंय की एवढंच आलंय. बरोबर आहे. 347 भागिले 14 हेच उत्तर आहे त्याच. लक्षात आलं? हे काय पूर्णांकातच यायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे एक्सची किंमत किती आली एवढीच. हे काय भाग जात नाही याला बरं का. 347 भागिले 14 हेच त्याचं उत्तर येणार. कारण कशानेच याला भाग जात नाही, त्यामुळे हेच त्याचं उत्तर येणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. अजून तिसरं काय? दुसरं झालं की हे 4.5 मधलं दुसरं झालंय. पाचवा प्रश्न आहे. हा दुसरं काय? त्यातलं दुसरं वे. आता प्रश्न 5वा पूर्ण सोडवायचा नाही. 5वा 6वा तर पण घेऊया काय. आता संपवायचं आहे. काय म्हटलंय? जर ए भागिले बी बरोबर बी भागिले सी तर सिद्ध करा की असं म्हटलंय. ए वर्ग अधिक बी वर्ग कंसात बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर ए बी अधिक बी सी कंसाचा वर्ग. आता अशा पद्धतीची उदाहरणं सोडवण्यासाठी आपण के रीतीचा वापर करणार आहे. के रीत की जो भाग शेवटला आपण शिकणार आहोत. लक्षात आलं? आता के रीतीप्रमाणे कसं सोडवता येतं बघा. हेच उदाहरण के रीतीने सोडून देतो मी, काय अडचण येणार नाही तुम्हाला. बघा काय दिलेलं आहे. यूज के रीत. ए अपॉन बी बरोबर बी भागिले सी बरोबर के मानू. लेट ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के. आता कोणीकडं कोणीकडे यायचं? उजवीकडून डावीकडे यायचं. हे समजा मी झाकलं म्हणून बी बरोबर काय येणार आहे हो सांगा. बी बरोबर बी भागिले सी बरोबर के. बी बरोबर काय येणार आहे? सी के. हे सी इकडे काय भागिले, इकडे गेल्यावर काय झाले? आता मी हे झाकलं. ए भागिले बी बरोबर के आहे. ए बरोबर काय? बी के. कळलं का? ए भागिले बी बरोबर के. ए बरोबर बी के. आता बी ची किंमत इथं सी के आहे. ही किंमत इथं ठेवूया. देअरफॉर ए बरोबर बी ची किंमत सी के बरं का. बी ची किंमत सी के ठेवली त्याला गुणिले के बरोबर काय येणार आहे? सी के चा वर्ग. ही कशाची किंमत मिळाली आम्हाला? एच. बरोबर आहे. व्हॅल्यू ऑफ ए वी हॅव टू फाइंड हिअर. ए बरोबर सी के चा वर्ग आणि बी बरोबर काय आलं? सी के. ची किंमत ही घ्यायची नाही तर बी के नाही घ्यायची. आता याच्यात किमती ठेवूया आपण. बरोबर. कसं सोडवता येईल बघा बरं. आता ही लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड. डावी बाजू आणि ही उजवी बाजू. बरोबर आहे का. LHS काय होय? ए वर्ग अधिक बी वर्ग दुसऱ्या कंसात बी वर्ग अधिक सी. सांगा ए वर्ग. ए ची किंमत काय हो? सी के चा वर्ग. बरोबर का. ए ची किंमत बघा लक्षात आहे इकडं. सी के वर्ग आणि त्याचा पुन्हा काय हो? वर्ग अधिक बी. बी ची किंमत
सिके सी के आणि त्याचा काय येणार आहे वर्ग वर्ग सी के कंसाचा वर्ग. पुन्हा बी ची किंमत सी के आणि त्याचा वर्ग अधिक सी ची किंमत सी वर्ग तशीच सी ची किंमत इथं काढल्या का आपण काय नाही तशीच सी वर्ग. पुढे जाऊ कंस सोडूया. सी के वर्गचा वर्ग सी आणि के च्या मध्ये चिन्ह कसलंय गुणिले म्हणजे सी चा वर्ग आणि के वर्गचा वर्ग. मग सी चा वर्ग सी वर्ग के वर्गचा वर्ग के चा चौथा घात. घातांकांचे नियम. घाताचा घात काय करतो आपण घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार शब्दात लक्षात ठेवायचंय सगळं बरोबर. प्लस सी के कंसाचा वर्ग म्हणजे काय हो सी वर्ग के वर्ग. पुन्हा इकडं सी के कंसाचा वर्ग म्हणजे काय सी वर्ग के वर्ग प्लस सी वर्ग बरोबर. आता काय होईल ह्याच्यात तो कॉमन काय निघेल सांगा. याच्यात कॉमन काय आहे सामायिक. सामायिक काय आहे याच्यात ह्या दोन्ही मध्ये सामायिक काय आहे के फक्त आहे. सी वर्ग आहे का नाही कॉमन. सी वर्ग याच्यात आहे सी वर्ग याच्यात आहे के वर्ग याच्यात आहे के वर्ग आहे का याच्यात नाही. केचा चौथा घात म्हणजे किती वेळा गुणाकार 2 वेळा 4 वेळा. शुभम केचा चौथा घात याचा अर्थ केचा किती वेळा गुणाकार 4 वेळा. केचा वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार 2 वेळा. म्हणजे 2 वेळा गुणाकार केलाय का नाही याच्यात केलाय की हो. म्हणजे ह्याच्यात तो कॉमन काय निघल बघा सी वर्ग याच्यात आहे सी वर्ग के वर्ग कॉमन निघालं. आता यानं याला भागायचं यानं भागलं तर काय सांगा याने याला भागलं सी वर्गाला सी वर्ग गेले के रेस टू 4 भागिले के स्क्वेअर काय होईल के चा चौथा घात म्हणजे किती वेळा गुणाकार 4 वेळा आणि के वर्ग म्हणजे के चा 2 वेळा गुणाकार. ह्या 2 वेळाला 2 वेळा गेला म्हणजे काय राहिले के वर्ग. येते का लक्षात. प्लस याने याला भागल्यावर किती सी वर्ग के वर्ग भागिले सी वर्ग के वर्ग. कॅन्सल ना म्हणजेच किती एक बरोबर की नाही. किती उत्तर आले याचं पुन्हा ह्याच्यात कॉमन काय निघालो ह्या दोन्हीतलं सी वर्ग काय राहिले आतमध्ये के वर्ग अधिक ए बरोबर का. सी वर्गने याला भागलं के वर्ग राहिले सी वर्गने याला भागल्यावर 1 जसं याने याला भागलं होतं 1 आलं होतं कळलं. आता हेच पुढे जाऊन कसं येणार आहे मग सी वर्ग के वर्ग गुणिले सी वर्ग आणि के वर्ग गुणिले सी वर्ग गुणिले सी वर्ग सी चा चौथा घात त्याला गुणिले के वर्ग कंसामध्ये के वर्ग अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये पण के वर्ग अधिक 1 के वर्ग अधिक 1 के वर्ग अधिक 1 म्हणजेच काय के वर्ग अधिक 1 चा वर्ग. कळलं का नाही लक्षात येत. पुढं ही कुठली बाजू आली LHS आली. आता राईट हँड साइड घेऊया. राईट हँड साइड मध्ये काय आहे RHS इथे घेतो मी. काय हो AB प्लस BC कंसाचा वर्ग. लक्ष द्या इकडे ए ची किंमत सांगा काय सिके वर्ग सिके वर्ग. ए ची किंमत सिके चा वर्ग गुणिले बी ची किंमत सिके अधिक. आता अगोदर त्याच्या काय करूया माहितीये का हे करूया आपण आता अगोदर कंसाचा वर्ग करूया. बरं ठीक आहे राहू द्या. सिके केलं का नाही बी ची किंमत सिके गुणिले सी
कंसाचा वर्ग. पुढे जाऊ, ह्या दोन्हीचा गुणाकार सांगा काय येणार आहे. सिके वर्ग गुणिले सिके काय गुणाकार. सिके वर्ग गुणिले सिके गुणाकार काय येईल. काय अवघड आहे हो आता. सी किती वेळा आले 2 वेळा म्हणजे काय येणार आहे सीचा वर्ग आणि के किती वेळा आलं 3 वेळा. हे 2 आणि हे 1 वेळा गुणाकारात पाया समान घातांकांची बेरीज झाले सगळ्या 8वीला हे प्लस सीके गुणिले सी काय हो सीचा वर्ग के कंसाचा वर्ग. पुढं आता यात कॉमन काय निघल सी वर्ग बरोबर आहे का. सी वर्ग आणि त्याचा पुन्हा वर्ग आहे बरं का. आणि काय राहिले आतमध्ये केचा सी. सी वर्ग के पण निघल की कॉमन अजून सी वर्ग के नाही का. आणि ह्याचा वर्ग कारण कंसाचा वर्ग आहे. आतमध्ये काय राहिले मग आता के कॉमन काढले म्हणजे काय राहिले हो के वर्ग अधिक 1 कंसाचा वर्ग. आता पुढे जाऊन सी वर्गचा वर्ग किती हो सीचा चौथा के चा वर्ग के वर्ग सेकंड इकडे ब्रॅकेट मध्ये के स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट. हे आणि हे समान आलं का. आलो लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सेम आली का आले. लक्षात थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. घातांकांचे नियम माहीत असले तर सगळं सोडवता येईल तुम्हाला. डोक्यात घेऊन सगळं केलं पाहिजे. याला आपण काय म्हणतो के रीत के मेथड. सोप्पा असते के मेथड. आकडेमोड फक्त कळली पाहिजे आम्हाला काय करायचे. अजून एक उदाहरण बघूया के रीतीवरचा. एबीसी परंपरेत प्रमाणात असते. सिद्ध करा की कळले नाही का नाही कळलेलं कळले का. सिद्ध करा की ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ए बी is equal to b plus c bracket square divided by c. हा बघा 3-4 मार्काला उदाहरण विचारली जाऊ शकतात. ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन then prove that a plus b bracket square divided by is equal to b plus c bracket square divided by bc. abc are in continued proportion असं म्हटलेलं आहे ठिकाणी. आता abc परंपरित प्रमाणात म्हणजे काय हो abc परंपरित प्रमाणात कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय हो a भागिले b बरोबर b भागिले c बरोबर के मानू. आता मगाच्या सारखंच फ्रॉम राईट टू लेफ्ट उजवीकडून डावीकडे यायचं. बी बरोबर काय सांगा सी. ए बरोबर काय सांगा बी. आता बी ची किंमत इथं ठेवूया. ए बरोबर सी के गुणिले के काय येणार आहे सी के चा वर्ग. ही ए ची किंमत मिळाली आम्हाला नवीन आणि ही बी ची किंमत. आता याच्यात मांडूया आपण हे बरोबर आहे का. बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ए बरोबर बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय बी सी. सांगा मला किंमत काय येणारी ते याच्या ऐवजी याची किंमत काय सी के स्क्वेअर
प्लस बी ची किंमत काय सी के छेद ए ची किंमत काय सी के स्क्वेअर गुणिले बी ची किंमत सी के. इकडे पण डायरेक्ट घ्यायला लागलीच आता बरोबर. बी ची किंमत सी के प्लस सी तसं सी ची किंमत नाही कंसाचा वर्ग भागिले बी ची किंमत सी के गुणिले ह्याच्यातनं कॉमन काय निघालो ह्याच्यातनं सामायिक काय निघाल सामायिक सीके सीके ह्याच्यात सीके ह्याच्यात पण सीके लहान काय बघायचं सीके सीके कॉमन काढला सीके न्यायला बघलं तर काय येणार आहे के प्लस सॉरी इथं काय राहिलं बघा कंसाचा वर्ग राहिला बरं काय लक्ष द्या इकडे कंसाचा वर्ग करायचा राहिला म्हणजे ह्याच्यातनं कॉमन काय निघाला सीके. आता इथं काय येणार आहे सिकेचा पण वर्ग येणार आहे बरं का हा कारण कंस काढतोय आपण म्हणजे या कंसाचा वर्ग याचा अर्थ सिकेचा वर्ग. काय राहिला आतमध्ये सांगितलं तुम्हाला मी के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय सी के वर्ग गुणिले सी के काय येणार आहे सी वर्ग के चा घन बरोबर का सी गुणिले सी सी वर्ग के वर्ग गुणिले के के घन बरोबर. इकडे सांगा काय कॉमन निघेल त्या दोन्ही सी फक्त सी निघेल कॉमन म्हणजे काय निघाला सी वर्ग कारण याचा वर्ग आहे काय राहिले आतमध्ये के के अधिक इथं काय राहिले सी. एक कंसाचा वर्ग भागिले सी के गुणिले सी सी वर्ग के पुढे जाऊ सी के कंसाचा वर्ग म्हणजेच काय हो सी वर्ग के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय सी वर्ग के घन बरोबर हे आहे तसं सी वर्ग कंसात के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय सी वर्ग के. सी वर्गाला सी वर्ग गेले के वर्गाला के वर्ग गेली तर के राहिले बरं का छेदाला के राहिले म्हणजे काय येणार आहे के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय के बरोबर इथं काय झालं सी वर्गाला सी वर्ग गेले काय राहिले के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय आल्या का दोन्ही बाजू समान इकडच्या बरोबर ही बाजू आहे लक्षात आलं. एवढी केरीत सोपी आहे सहज आपल्याला उदाहरणं सोडवता आली पाहिजे त्याच्यावरची केरीतीवरची ठीक आहे. आता हे परंपरित प्रमाणावरचं झालं. आता नुसतंच आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं असेल समजा जर ए अपॉन बी बरोबर सी अपॉन डी तर दाखवा की 5a वजा 3c भागिले 5b वजा 3d बरोबर 7a वजा 2c 7b वजा 2d. लक्ष जाता इकडे बघा आता हे मगाच्या पेक्षा सोपं आहे जरा परंपरित प्रमाण असलं की अवघड असते पण सरळ फक्त दिलं की प्रमाणात दिलेलं काय ए भागिले बी बरोबर सी भागिले डी ए भागिले बी बरोबर सी भागिले डी बरोबर के मानू. इकडे लक्ष द्यायचं सांगा सी बरोबर काय किंमत येणार आहे डी के. ए बरोबर काय किंमत येईल बीके बी के. आता इथं रिपीट झालं का हो नाही झालं मगाशी इथं काय होतं बी येत होतं का नाही बी त्यामुळे इथं बी ची किंमत आम्ही घालत होतो त्या डायरेक्ट किमती आम्हाला मिळाल्या ए बरोबर बी के सी बरोबर डी के समजलं. आता इथं किमती फक्त दोन्ही बाजू इक्वलच घेऊया 5 ए ची किंमत बी के वजा 3 सी ची किंमत डी के छेद
5 बी ची किंमत काय हो? बी ची किंमत बीच के बी ची किंमत काय बीक हा? नाही काढलेली, तसंच ठेवूया, काय काढलेली नाही. 5 बी वजा 3 डी ची किंमत काढल्या का तसंच बरोबर. 7 ए ची किंमत बी के वजा 2 डी के सी ची किंमत भागिले बी ची किंमत काढलेली नाही तशीच वजा 2 डी डी ची किंमत तशीच. कळलं? आता सांगा मला ह्याच्यात तो कॉमन काय निघालो? सामायिक काय याच्यामध्ये के काय राहिले आतमध्ये 5 बी वजा 3 डी छेद भागिले 5 बी वजा 3 डी. ह्याच्यात काही कॉमन निघणार नाही. काय कॉमन? बी आहे कॉमन. बी इथं बी आहे नाही का, नाही इथं डी आहे, इथं डी आहे नाही का, नाही नाही बरोबर. ह्याच्यात काय कॉमन निघल? के. काय राहिले आतमध्ये के 7 बी वजा 2 डी छेद 7 बी वजा 2 डी. ब्रॅकेट घातला. ह्या सगळ्या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट गेला, या सगळ्या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट गेला. इकडे काय राहिले? के इज इक्वल टू लेफ्ट हँड इज इक्वल टू राईट हँड साइड. LHS बरोबर RHS. समजलं? अशी ही के रीत आहे की ज्याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही. सगळी उदाहरणं सोडवता आली पाहिजे त्याच्यावरची. आता संकीर्ण प्रश्न संग्रह 4 त्याच्यामध्ये प्रश्न 9वा सोडवायचा नाही, 11वा 12वा 13वा पण सोडवायचा नाही. 10वा फक्त बघा ABC परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा, हा प्रश्न आहे का नाही. ती सुटतील उदाहरणं बघा, सोपे आहेत ते, फार अवघड नाही, क्लिष्ट नाही त्याच्यामध्ये काय. लक्षात आलं? सगळं सोपं आहे, त्यामुळे सगळी उदाहरणं सुटली पाहिजेत तुम्हाला. काही शंका राहता कामा नये. उद्याच्याला आपण भाग 2 चालू करू.